बापराव मंगल्या कोळी यांना विनंती आहे, याचा आपण आपल्याला सन्मानित करायचं आहे. या काका, आपण देखील 500 रुपयाचं डोनेशन दिलाय. दादा भोईर आपण देखील यायचं आहे. आणि चला मात्र सर्व पाहुण्यांचं मनापासून आम्ही आभार मानतो. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये युवराज माली सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. आज मेगा फायनल अंतिमचा दिवस, पहिली मॅच धीरज स्मृती मोराबे ज्या संघाच्या नावावरती याच मैदानावरती 2 ट्रॉफ्या लागल्यात, 1,00,000ची आणि 50,000ची. पुन्हा एकदा तो संघ खेळताना पाहायला मिळेल. चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतात युवराज माली सर. थँक्यू मनोज म्हात्रे सर. गणरायाला वंदन आपण केलंय. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मात्र त्रिवार वंदन करून नीरज रणवत सरांचा ग्रीन सिग्नल आलाय. मॅच ऑन, लेट्स प्ले. फर्स्ट बॉल प्रतीश पाटील, सामना करतो राकेश पाटील, त्याच्या समवेत अमित पाटील. एनसीसी उलवे संघाने टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षणाला पसंती दर्शवली आहे. फर्स्ट बॉल राईट अमोर द विकेट. पहिला बॉल फुल टॉस, हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. बॉल चाललाय तो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. पहिल्याच बॉलवर मात्र 4 धाब्याने मात्र राकेशने खातं उघडलंय. पहिलाच बॉल आपण पाहतोय, अगदी फुल टॉस टाकला, फक्त दिशा दिली, गोलंदाजच्या गतीचा वापर केला. पॉवर प्ले सुरू आहे, आपण पाहतोय. पहिली फेरी 4 षटकांची पाहायला मिळते. डीप मध्ये एक मिड विकेट, एक लॉंग ऑन, त्यानंतर मात्र गली, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, फ्लाय स्लिप, लेग स्लिप, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. अशा पद्धतीने क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना केली आहे. प्रतीश पाटील सुद्धा संघनायक पहिलं षटक हाताळतोय. पुढचा बॉल थोडासा कमी गती, बॅकफुटला गेले, पंच केलं, बॉल सरळ आपण पाहतोय पॉइंटला जातोय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. चांगलं कमबॅक. गुडलाईन स्पॉट हिट करत असताना चेंडूने चांगली उसळी घेतली. थोडासा आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळाला. जागेवरूनच त्याला टोलवलं होतं, मात्र सरळ क्षेत्ररक्षकाला गाठले. डॉट बॉल. यावेळेस बघा आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड फटका आहे, बट विकेटला क्षेत्ररक्षक आहे. थोडस फॉर्मलिंग झालंय, त्याचा फायदा उचललाय. डायरेक्ट थ्रो जोपर्यंत येईल प्रतीशच्या हातामध्ये, तोपर्यंत 2 धावा मिळतील. चांगली फिल्डिंग डीप मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. छोट्या आपल्याला पाहायला मिळतात मिड विकेट मध्ये ऍज अ बाउंड्री रायडर. चेंडूला पकडलं, फेकलं प्रतीशकडे, तत्पूर्वी 2 धावा आल्यात. 6 धावा धावफलकावर. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. पाबवलेचं षटक सध्या प्रगती पथावर. पहिला सामना आजच्या दिवसातील. ओव्हर पिच टाकलाय, फटका तर फसलाय, लॉफ केलंय. बॉल हवेत आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला कोणती चुकी नाहीये. कमी गतीने टाकलेला बॉल इथे मात्र फसवत असताना राकेश पाटीलच्या रूपात पहिला धक्का स्वर्गीय धीरज स्मृती मोराबे टीमला लागतोय. चेंज ऑफ पेस केलं, गतीमध्ये परिवर्तन केलं, हळवार पद्धतीने बॉलला डिलिव्हर केलं प्रतीश पाटीलने. व्हेरिएशन दर्शवलं आणि तिथे मयूर कुंभारने मात्र तो झेल टिपला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आणि मात्र माघारी पाठवलं ते राकेशला. पहिला धक्का लागला. धावफलकर धावा आपण पाहतोय 6 धावा आहेत, 6-1. नवीन फलंदाज करण मैदानाच्या आत तिसऱ्या क्रमांकावर दाखल होतोय. लांगेश्वरचं हे सुंदर क्रीडांगण आपण पाहतोय आणि म्हात्रे परिवार चषक 2026 पहिलं पर्व. आणि काल संपूर्ण दिवसभरामध्ये या स्पर्धेची चर्चा राहिली. सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद घेतला आणि आज पुन्हा सायप्रीत लाईव्ह ही स्पर्धा टेलिकास्ट करते. पुढचा बॉल यावेळेस बघा शफल झाले. इनफिल्डच्या वरनं बॉल चाललाय तो सरळ लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. आल्या आल्या मात्र करणने ठोकलाय हा चौकार. जरी विकेट आली तरी त्याचा जास्ती प्रभाव पडला नाहीये येणाऱ्या फलंदाजांवर, असंच दिसतंय. कोणताही दबाव नाही, कोणताही प्रेशर नाही. चौकार आलाय. धावफलकर धावा झाल्यात त्या 10 धावा. आणि आता शेवटचा एक चेंडू शिल्लक आपण पाहतोय पॉवर प्ले मधील. लॉंगॉनला आतमध्ये आणलंय, मिड ऑफला पाठीमागे पाठवलंय. फील्ड प्लेसमेंट मध्ये बदलाव करतोय प्रतीश पाटील. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. शेवटचा बॉल
यावेळी चांगला चेंडू खोलात टाकला होता, त्याला उत्तमरित्या टोलवलाय गॅप मध्ये. मैदानच्या अगदी बाजूने बॉल चाललाय तो वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा आपण पाहतो या ओव्हरमध्ये आलेला हा शेवटच्या 2 बॉलवर दुसरा चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा लागल्यात 1 गडी बाद. त्या 14 धावा स्वर्गीय धीरज स्मृती मोरावे या टीमच्या. सुंदर असं गीत आपण ऐकतोय. परिवार चषक हा मोरावे गावाचा, कारण म्हात्रे परिवाराची एकी दर्शवणारा हा चषक आहे. आज मोरावे गावातील सर्व म्हात्रे कुटुंबीय तुम्हाला पाहायला मिळत आहेत की एकत्र आलेत या स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी. दत्तात्रयजी म्हात्रे काका देखील आहेत, आमचे प्रणय म्हात्रे यांचे पिताश्री. ते खरं तर क्रिकेट पासून थोडेसे दूर असतात, मात्र आज त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. आमचे प्रणय आम्हाला सांगतात की आमचे पप्पा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि हेच महत्वाचं आहे, क्रिकेट बरोबर नातेसंबंध एकी जोपासली पाहिजे. तेच म्हात्रे परिवार या ठिकाणी करत आहे. मैदानाच्या दिशेने आपण जातोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 14 धावा आल्या प्रतीच्या विरुद्ध. विकेट जरी प्राप्त केली तरी देखील करणने जे शेवटचे 2 चेंडू खेळले त्यावर 2 चौकार त्याने टोलवले. एक आपण पाहतोय लॉंग लेग मध्ये आणि एक लॉंग ऑन मध्ये. सेकंड ओव्हर मध्ये भावेश खारकर पहिला बॉल सरळ सोडून दिलाय. चांगला निर्णय म्हणावा लागेल फलंदाजाचा, कारण वाईट बॉल पंच आमचे दीपक बोराडे सर आम्हाला सांगतात. 1 धाव मिळते. पहिला बॉल वाईड हाताळतोय भावेश खारकर. स्ट्राईकवर आपण अमितला पाहतोय, अमित पाटील, जो पहिल्यांदा स्ट्राईकवर आला या इनिंग मध्ये. पहिलं षटक त्याने पूर्णपणे नॉन स्ट्राईकवर थांबून काढलं होतं. धावफलक 15 लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस स्टेप आउट झाले, पुढे आले होते. टायमिंग बघू या फटक्याचा. फिल्डर डाऊन दी बॉल होते. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने मात्र फटका लगावला होता तो अमितने, आणि क्षेत्ररक्षकाकडनं कोणतीही चुकी झाली नाही. सचिन पाटील होते. शेवटच्या मुवमेंट पर्यंत चेंडूवर त्यांनी नजर ठेवली आणि मात्र इथे विकेट प्राप्त केली. अमित पाटील बॅक टू पवेलियन. चला आपण आमच्या बाबराव मंगला कोळी यांना विनंती करतो यायचा आपण सन्मान करण्यासाठी. तर मी दत्तात्रय म्हात्रे यांना विनंती करून यायचा आपण सन्मान करण्यासाठी. तर आपण श्री बाबराव मंगल्या कोळी यांना ही मायची शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ही गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आमचे बाबराव मंगल्या कोळी या काकांना आपण सन्मानित करतो. आणि पुन्हा एकदा मात्र नक्कीच आम्ही युवराज माली सर आपल्याकडे जातो. थँक्यू मनोज म्हात्रे सर. विकेट आले. पहिला बॉल वाईड आला होता, त्यानंतर आली विकेट अमितची. नवीन फलंदाज ऋतिक पाटील 4थ्या क्रमांकावर स्ट्राईक वर आहे सध्या. हाफ टॅकर बॅकफुट वरनं पंच केलंय. गॅप मध्ये बॉल चाललाय. एक्स्ट्रा कव्हर आणि वाडिश लॉंगअपच्या मधून बॉल दन 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 करत सीमा पार. रूम मिळाली, जागा मिळाली, त्याचा फायदा उचलत असताना फलंदाज ऋतिक पाटील ठोकतोय आल्या चौकार. तत्पूर्वी आपण पाहिलं तर आमचे मोराबे गावचे श्री अविनाश बालाराम पाटील यांचं देखील आगमन झालंय. दादा आपलं देखील स्वागत करायचं या. अविनाश बालाराम पाटील आपण मी विनंती करेन मायची शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन अविनाश दादांना आपण सन्मानित करतो. आणि पुन्हा एकदा दादा आपल्याकडे युवराज माली सर आपल्याकडे जातो मी. नक्कीच आपण म्हात्रे परिवार चषक पाहतोय आणि आज भरपूर मोरावे गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ कला, क्रीडा, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर पाहायला मिळतात. आणि आलेल्या प्रत्येकाचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. सिंगल आली. स्कोर आपण पाहतोय 20-20. यावेळेस बघा थोडासा ब्लाइंडर पद्धतीने खेळला होता हा फटका आणि इथे घात झालाय. बॅट लवकर फिरली होती, टायमिंग नव्हतं, ताकद नव्हती आणि बॉल सरळ आपण पाहतो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन थांबलाय. जिकडे आपण आदेशला पाहिलं आणि अशा स्वरूपात तिसरा धक्का, तिसरा फलंदाज बाद.
करणच्या स्वरूपात स्वर्गीय धीरज स्मृती मोरावे टीमचा. भावेश खारकर इम्प्रेस करतोय. 4 चेंडू त्याने टाकलेत. भले एक चौकार त्याने खाल्ला असेल तरी देखील 2 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये आल्यात. धावा त्याने खर्च केल्यात. एक वाईड विकेट, चौकार, सिंगल आणि विकेट. 6 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या होत्या. धावगती रोखली. धावगतीचा आलेख त्याने खाली आणलाय आणि विकेटही प्राप्त केलेत. नवीन फलंदाज रतन पाटील 5व्या क्रमांकावर आलेत. आता टॉप ऑर्डर कोलॅप झाली. राकेश, अमित, करण टॉपचे 3 फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेत. आता ऋतिक आणि रतनवर जबाबदारी वाढली आहे. यावेळेस बघा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हरला आणि खराब फिल्डिंग. बॉल मात्र चकवून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील त्या तब्बल 4. थोडीशी घाई केली आपण म्हणू शकतो. क्षेत्ररक्षकाने थोडासा वेळ घेतला असता कारण चेंडूमध्ये इतकी गती नव्हती. मात्र 4 धावा रतन यांना मिळतात. शेवटचा बॉल या षटकातील. यावेळेस बॅकफुटला गेले. कलात्मक फटका. काय कला दाखवली आहे. काय टेक्निकल रित्या हा उत्तम फटका खेचलाय तो रतन पाटील यांनी. जबरदस्त फटका, जबरदस्त फलंदाजी. शेवट झालाय चौकाराने. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धाव फलकावर धावा लागलेत त्या 28 धावा 3 विकेटच्या मोबदल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 14. क्रिकेटचे सामने ये भरविले. लांगेश्वर मैदानावरी क्रिकेटचे सामने ये भरविले. मात्रे परिवार चषक भारी मोरावे गावाचा. मात्रे परिवार चषक भारी मोरावे गावाचा. थँक्यू. परणे आपण पाहिलं सेकंड ओव्हर मध्ये दुसऱ्या षटकामध्ये 3 चौकार आलेत. 2 विकेट जरी आल्या तरी देखील धावांचं येणं काही थांबलं नाही आणि हेच महत्वाचं आहे. रतन पाटील यांनी स्वतःचा अनुभव या ठिकाणी दाखवलाय. हॅलो. तत्पूर्वी आमचे श्री अमृत मारुती ठाकूर इथे आलेत. यायचं आपला देखील सहर्ष स्वागत. आमचे मोरावे गावचे श्री अमृत मारुती ठाकूर यांना विनंती आपण एवढं व्यासपीठावरती असं नसतं बा. आपलं मात्री परिवार चषक 2026 आज मेगा पायडल या स्पर्धेमध्ये येणाऱ्या पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. 14 अशा 28 धावा 3 विकेट्स. रतन पाटील 2 चेंडू खेळलेत. 8 वर खेळतात. ऋतिक पाटील 2 बॉल 5 वर खेळताय. त्याने चौकाराने खातं उघडलं होतं. त्यामुळे सामन्यामध्ये मजा येणार आहे. आपण पाहतोय दुपारचं सत्र आहे. सूर्य असा अगदी माथ्यावर आलाय. खेळपट्टी अगदी उत्तमरित्या तयार झाली. चेंडू उत्तमरित्या बॅटवर येतोय. आउटफिल्डिंग चांगली आहे आणि वाऱ्याचा भरपूर आपण पाहतो या ठिकाणी. हवा वेगाने सुटली आहे कारण आजूबाजूला आपण पाहतोय कोणत्या प्रकारची झाडी नाही, काही नाही. अगदी ओपन असं हे क्रीडांगण आहे. खुलं क्रीडांगण आहे. यश मडवी विकेट काढून देईल का? ही पार्टनरशिप ब्रेक करणं खूप गरजेचं आहे एनसीसी उल्वे टीमला. अन्यथा मात्र ज्या पद्धतीने 2 षटकामध्ये धावा आल्यात अशाच धावा पुढे येत राहिल्या तर अगदी आरामात आपण पाहतोय 55-60 पर्यंत पोहोचू शकतो मोरावे संघ. पहिला बॉल कमी गतीने जसा आलाय. स्टँड अँड डिलिव्हर. घणाघाती प्रहार. बॉल चाललाय लंगण सीमा पार. मॅग्निफिसंट स्ट्रोक. पहिल्याच बॉलवर षटकार. थँक्यू. हॅलो. सर युवराज माली सर हाच संघ आहे जो धीरज स्मृती मोरावे ज्यांनी तब्बल या मैदानावरती लांकेश्वर 40+ संघाने 1 लाखाचे मॅचेस ठेवल्या होत्या आणि चॅम्पियन ठरला होता. पुन्हा एकदा नक्कीच आपण दुसऱ्यांदा देखील 50,000च्या ट्रॉफीमध्ये चॅम्पियन ठरला होता आणि आमच्या धीरज संतोष म्हात्रे याच्या आठवणीला उजाला देणारा हा संघ आपण पाहता युवराज माली सर. नक्कीच. आणि जे सध्या युएनपीएल सुरू आहे तिथे ऋतिकची बॅट खूप चांगल्या पद्धतीने तळपली होती आणि म्हणजे टच मध्ये आहे फलंदाज. इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे आणि विकेट. चर्चा करत होतो आपण ऋतिकच्या फलंदाजीची
मात्र सरते शेवटी त्याची विकेट मिळाली आहे ती यश मडवीला आणि अर्थातच एनसीसी उल्वे टीमला. त्याची छोटी मात्र प्रभावशाली इनिंग इथे मात्र समाप्त झाली आहे. थँक्यू सो मच. विकेट आली षटकारानंतर आणि मैदानामध्ये दाखल होतोय तो अस्मित पाटील. बघा आता पिता पुत्रांची जोडी मैदानामध्ये आली. रतन पाटील यांची खरं तर इच्छा होते की मुलांसोबत आपल्या संघाचं खरं तर प्रतिनिधित्व करत असताना सोबत फलंदाजी यायला हवी. आता बघूया एका बाजूला वडील आणि एका बाजूला मुलगा. बघूया आता काय करतात या मॅच मध्ये. कानमंत्र दिलाय वडिलांनी तो अस्मितला. हॅलो सर 2 मिनिटं थांबवतो कारण आमचे अमृत मारुती ठाकूर यांच्या वतीनं आम्हाला 1500 रुपयाचं डोनेशन आलंय. मनापासून आभार. चला मॅचला सुरुवात करा. अस्मित ऑन स्ट्राइक. ओ पहिला बॉल पेस ऑफ केला होता. गतीमध्ये परिवर्तन. बॉडीला बरंच झालं चेंडू. पंच तेच सांगतायत कारण गोलंदाजाने हलकीशी अपील केली. बॅट लवकर फिरली. चेंडू उशिराने आलाय. आता एका बाजूला प्रचंड दांडगा अनुभव आहे नॉन स्ट्राईकवर आणि इथे मात्र अनुभव तितका नाहीये मात्र टॅलेंट भरपूर आहे. अशा पद्धतीचा अस्मित आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या विरुद्ध यश मडवी डॉट बॉल हाताळतोय. 3 चेंडू झालेत ओव्हरमध्ये. षटकार आलाय. विकेट डॉट बॉल. पुन्हा एकदा चकवलं. लिटल बिट ऑफ फ्लाइट पाहायला मिळाली. हलकीशी फ्लाइट दिली होती आणि थोडासा शरीरापासून दूर होता चेंडू. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे बॅट बॉल मध्ये संपर्क नाही. खरं तर लेदर बॉल क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळतो अस्मित. मात्र फॉर्मॅट वेगळा आहे त्यामुळे इथे तुम्हाला ते तंत्र वापरता येणार नाही. कारण लेदर बॉल म्हटलं की फक्त प्लेसमेंट तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायची असती. मात्र टेनिस बॉल म्हटलं की थोडीशी ताकदही पाहायला मिळते. लावावी लागते तुम्हाला कारण गोलंदाज चाणाक्षण चतुर आहे यश मडवी. सलग 3 बॉल डॉट टाकलेत. आता शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील. ओ वन्स अगेन बीटन. 4 चेंडू सलग डॉट टाकलेत आणि अस्मिन पाटील नक्कीच थोडासा दबावामध्ये पाहायला मिळाला. कौतुक करावं लागेल यश मडवीचं. षटकार खाल्ला पहिल्या बॉलवर मात्र उर्वरित 5 चेंडूवर एकही धाव दिली नाहीये आणि विकेट प्राप्त केली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि स्वर्गीय धीरज स्मृती मोरावे 4 गडी बाद 34 धावा. उल्वे संघ पंच आपल्याला इशारा करतात की आपण टीम मीटिंग थोडी शॉर्ट मध्ये घ्या. हॅलो सर 2 मिनिटं थांबवतो आपल्याला कारण इथे आमचे मान्यवर आलेत. तर श्री अविनाश बालाराम पाटील यांच्या वतीनं म्हात्रे परिवार चषकासाठी तब्बल 1550 रुपये आलेत. त्याचा देखील मनापासून आम्ही आभार मानतो. अविनाश दादा आपण वेलात वेल काढून या स्पर्धेला उपस्थित झालात. पुढे एकदा सर आपल्याकडे जातो. युवराज माली सर. नक्कीच अगदी सडळ हस्ताने आर्थिक सहकार्य बरेच मान्यवर करतात. तर सर्वांचा नामोल्लेख होणं गरजेचं आहे आणि त्यांचं पुन्हा एकदा आपण आभार व्यक्त करूया. चला निलेश स्पोर्ट जावळे आणि लांगेश्वर मोराबे हा पहिला कॉल आहे. दोन्ही टीम कॅप्टन आपल्याला टॉस साठी यायचंय इनिंग ब्रेक मध्ये. याची आपण नोंद घ्या कारण सर्व सामने पहिल्या आणि दुसऱ्या फेरीतील 4 षटकांचे आहेत. नंतर मात्र 3 षटकांचे आहेत तिसऱ्या फेरीपासून. त्यामुळे सामने लवकर संपतात याची नोंद घ्या आणि वेळेवर आपण उपस्थित राहा. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून आपण जर जोडले गेलं असेल तर आपण नक्कीच रिपोर्ट करायचं लवकरात लवकर. आशिष गरत डेथ ओव्हर मध्ये आलेत. त्यांच्या समोर आहेत ते रतन पाटील. रतन पाटील यांनी 2च चेंडू खेळलेत. आपण पाहिलं प्रणय 2 चौकार त्याने त्यात 2 चेंडूवर लगावलेत. पहिला बॉल राऊंड द विकेट. बॉल बॅक ड्राईव्ह लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग. दुसरीचा प्रयत्न होणार आहे निश्चित. ओ हो थ्रो खराब पाहायला मिळालाय. थ्रो डायरेक्ट आला असता कदाचित विकेट प्राप्त झाली असती. आणि अजून एक धाव. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. जिथे फक्त सिंगल असायला हवी होती तिथे तब्बल 4 धावा आल्यात. एका बाजूला खरं तर वय वर्ष 40 पेक्षा जास्त असलेले रतन पाटील आहेत आणि त्यांचाच पुत्र अस्मित पाटील आहे.
आणि रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली पाहायला मिळाली आहे. चेक. तर सर इथे लांगेश्वर मोराबे आणि निलेश पोट जावले दुसरी मॅच असेल. लांगेश्वर मोराबे संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. चला निलेश पोट जावले संघ आपल्यासाठी हा पहिला कॉल. 4 धावा पहिल्या बॉलवर स्कोर शिफ्ट होतोय. अर्थातच 38च्या घरामध्ये 38 रन्स. धावा भरपूर आलेल्या 4 षटकांचा सामना आहे. 38 ऑलरेडी आल्यात. 5 चेंडू अजून इनिंगचे शेष आहेत. आशिष घरात पुढचा बॉल राऊंड द विकेट. फुल टॉस टाकलाय, फिरवलाय ऑन साइडला. वाऱ्याच्या मुळे चेंडूने मात्र दिशा हलकीशी बदलली, थोडासा काटा बदलला. आपण अगदी प्रणय पाहिलं असेल ज्या पद्धतीने फटका मारला, असा पूर्ण खरं तर फिरला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाला मात्र त्याची दिशा मात्र पाहता आली नाही. झेलसाठी त्याला प्रयत्न करता आला नाही. 2 धावा इथे मिळतात. 2 चेंडूवर पहिल्या तब्बल 6 धावा आल्यात. स्कोर झालाय 40 रन्स ऑन बोर्ड. 40 धावा. चांगला स्कोर उभारलाय आतापर्यंत स्वर्गीय धीरस्मृती मोरावे करचा संघ. स्विच करण्याचा प्रयत्न होता, थोडासा खाली राहिला बॉल आणि सर विकेट किपरचा वेध घेतो, जिथे प्रतीश पाटीलला आपण पाहतोय. रन मिळत नाहीये, डॉट बॉल. चांगलं कमबॅक मिळावं लागेल आशिष घरत यांचा. थोडासा टप्पा शॉट गुड लेन ठेवला त्यांनी आणि उसळी प्राप्त केली खेळपट्टीच्या माध्यमातून. 3 चेंडू झालेत, आता शेवटचे 3 चेंडू शिल्लक. कितपर्यंत मजल मारणार आहे तो मोरावे संघ या मॅच मध्ये. क्लीन बॉल, दांडीगल. त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. आशिष घरतला मिळाली विकेट. रतन पाटील होतात बाद. तर अक्षय विनायक पाटील आमचे मोराबे गावचे इथे पाहुणे इथे या व्यासपीठावरती आलं, त्याचं देखील सहर्ष स्वागत. सुंदर गीत आपण ऐकलं. दैवत आमचे शिवछत्रपती. अखंड ऊर्जेचा नितांत स्तोत्र छत्रपती शिवाजी महाराज. गणिमांच्या देखता फौजा रणशुरांच्या भुरभुरती भुजा. ऐसा पाहिजे की राजा कैपक्षी परमारती. असे छत्रपती शिवाजी महाराज. मैदानाच्या आतमध्ये विकेट आली आहे. त्यानंतर मात्र आता 2 चेंडू शिल्लक आहेत आणि डावकरी हाताचा विस्फोटक फलंदाज गणेश पाटील मैदानाच्या आत आलेत. 40 धावा, 5 विकेट आतापर्यंत अशी सध्या परिस्थिती आहे. स्वर्गीय धीरस्मृती मोरावे यांची एनसीसी उल्वे ज्यांनी टॉस जिंकला, फिल्डिंगला पसंती दर्शवली होती. चेसिंगला त्यांनी मात्र प्राधान्य दिले आणि त्यांच्या विरुद्ध 40 धावा उभारल्यात स्वर्गीय धीरस्मृती मोरावे टीमने. गणेश पाटील ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलत असताना प्रतीश पाटील आपण पाहायला मिळतोय. टीम कॅप्टन ऑफ एनसीसी उल्वे. आशिष घरत 4 बॉल टाकले, 6 धावा, 1 विकेट. चांगला स्पेल राहिलाय आणि असा स्पेल पुढे कंटिन्यू त्यांना करायचा आहे. यावेळेस बघा ऑन साइडला दिशा दिली, गॅप मध्ये ढकललं होतं बॉलला, ताकद नव्हती आणि इथे काय घडतंय, नाहक हात मध्ये टाकलाय क्षेत्ररक्षकांनी असंच दिसतंय. कारण बॅकअप साठी जो खेळाडू होता त्याच्यासाठी इझी हा चेंडू अडवणं होतं. मात्र बॉल 2 क्षेत्ररक्षकांना चकवून सीमा पार. 4 धावा. चौकार आलाय. थोडस क्रीडांगण आपण पाहिलं तर 19-20 काही ठिकाणी आहे प्रणय, त्यामुळे चेंडू थोडासा बाउन्स होतो अतिरिक्त. पुढे आले होते खोलवर टप्प्याचा बॉल समोर ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आले चेंडूवर वेगाने. दुसरीचाही प्रयत्न होणार आहे निश्चित. आणि इथे बघा काय घडते मैदानाच्या आत पाहूया. यस, 1 शॉट आहे पंचांनी सांगितले, म्हणजे 1च धाव मिळणार. 2 धाव्यांसाठी इतका प्रयत्न केला मात्र सरते शेवटी सिंगलच मिळाली. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि धावफलकावर धावा लागल्या त्या 45, 45 आणि 46 धावांचं आव्हान असणारे 24 बॉल मध्ये ते एनसीसी उल्वे या टीम समोर. हॅलो, नक्कीच सर. तत्पूर्वी आमचे पाहुणे मोरावे गावचे अक्षय विनायक पाटील यायचं आपण प्रेझेंट बॉक्स मध्ये आपल्याला सन्मानित केला जाईल. मित्रा, पात्रे परिवार तर्फे आपण आलात, नक्कीच ही अभिमानाची गोष्ट आहे. कारण पर्व पहिलं आहे, तर मी विनंती करीन की त्यांना माईची शॉल, प्रेमाचं हे प्रतीक पुष्पगुच्छ आणि माईक आपण पाहिलं तर सन्मान चिन्ह देऊन अक्षय विनायक पाटील यांना या व्यासपीठावरती सन्मानित केला जातोय. तर मी विनंती करेन इथे उपस्थित असणारे आमचे अविनाश लालचंद पाटील तसेच मोरावे गावचे जेवढे इथे पाहुणे आलेत त्या पाहुण्यांना विनंती आपण येऊन या व्यासपीठावरती विराजमान व्हा.
कारण ही आपली स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये येणाऱ्या सर्व मोरावे ग्रामस्थांचं मनापासून आम्ही स्वागत करतो. चला आपल्याला अंतिमचा कॉल असेल टॉससाठी, कारण ते लांकेश्वर मोराबे संघाचा कर्णधार उपस्थित आहे. निलेश पोट जावळे संघाचा कर्णधार यायचा आहे टॉस बॉक्स मध्ये. तत्पूर्वी जाऊया पुढे एकदा आमच्या डीजे मास्टरकडे. तर खेळाडू कक्षामध्येच बसायचं आणि कृपया करून आपण ती चेअर खेळाडूंना द्यायची आहे. सर्वांना विनंती आहे की खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच बसतील. विनंतीला मान द्या. तत्पूर्वी आमचे मोरावे गावचे श्री मिन्नाथ तुकाराम भोईर दादा या मिन्नाथ तुकाराम भोईर यांच्या वतीनं आम्हाला 1000चं डोनेशन आलंय. त्यांना देखील आपण तत्पूर्वी सन्मान करतो. मित्रांनो, मानाची अभिमानाची स्पर्धा पाहता मात्रे परिवार चषक 2026 आणि पर्व पहिलं. तर मी कान्हा मात्रे यांना विनंती करतो त्यांना माईची शॉल, प्रेमाचं हे प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन इथे सन्मानित केलं जातोय. आपण पाहिलं तर सन्माननीय श्री मिन्नाथ तुकाराम भोईर. मित्रांनो, आपण पाहता या स्पर्धेमध्ये 50,000 बक्षीस, 25,000 बक्षीस युवराज माली सर आणि स्पोर्ट्स सायकल आमचे उत्तम काका कोळी यांनी आम्हाला स्पॉन्सर केली. त्यानंतर आमचे महेंद्र शेठ गरज साहेबांच्या वतीनं 25,000, शंकर गणपत पाटील 50,000, शंभो हिराजी भात्रे याच्या वतीनं 10,000, अशा भरघोस देणग्या. आणि त्यानंतर आम्ही सर्व पाहुण्यांचं आणि या देणगीदारांचं मनाच्या अंतकरणापासून आभार मानतो. आज आपल्याला पॅनल पंचांचा पाहायला मिळतोय ते आमचे नीरज राणावत सर आणि त्यानंतर आमचे राहुल बोराडे सर आपल्याला पाहायला मिळतील. हे 2 ऑफिशियल पंच हा पॅनल आजच्या मेगा पॅनल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खूप सुंदर स्पर्धा. आणि त्यानंतर आपण पाहिला तर या स्पर्धेमध्ये नक्कीच आपण पाहिला दिग्गज संघ खेळताना पाहायला मिळतील. पुढची मॅच निलेश पोट जावले. चला आपण आला असेल तर टॉस करण्यासाठी यायचंय. लांकेश्वर मोराबे संघाचा कर्णधार आपली वाट पाहतोय. तर आमचे धर्मेंद्र भाऊ खारपाडा यायचंय. आपण वर यायचंय. आमचे जावई आहेत खारपाडा गावचे धर्मेंद्र भाऊ या. आपल्याला देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. मात्रे परिवार म्हणजेच मित्रांनो, परिवार कशासाठी असतो? हा एकत्र येण्यासाठी ही स्पर्धा आपण पाहता. आपण जेव्हा जेव्हा जे हे परिवार जेजुरीला जातो तेव्हा एकत्र जातो, आनंद घेतो आणि आनंदाने आपल्या गावामध्ये पुन्हा परततो. आणि परतल्यानंतर आपण ढोल ताशा बँजूच्या साह्याने आपल्या ज्या जेजुरीच्या खंडेरायाला नक्कीच आपण आपल्या घरामध्ये आपल्या मंदिरामध्ये विराजमान करतो. नक्कीच मार्तंड भैरव कैलास पर्वत शिखर तो आपण पाहिला तर आज हे मात्री परिवार आणि त्यानंतर ही स्पर्धा मानाची अभिमानाची आपल्या भेटीस आली. मात्रे परिवार चषक पुन्हा एकदा मी नक्कीच कॉमेंटर बॉक्स मध्ये आज आपल्याला एक नवी मुंबईचा आणि या उलवेणूर विभागामधला एक गोड आवाज आमच्या विनंतीला मान दिला युवराज माली सर. शॉर्ट होतील पुन्हा एकदा कॉमेंटर बॉक्स मध्ये. धन्यवाद मनोज म्हात्रे सर. आपण उल्लेख केला नवी मुंबई आणि आता उल्वे नोड परिसर. खरं तर आम्ही देखील उल्वे नोड मध्ये आता 3 वर्षापूर्वी या ठिकाणी वास्तव्यास आलो आणि भरपूर प्रेम गेल्या 3 वर्षामध्ये आम्हाला लाभलंय. या जिथे जिथे आम्ही समालोचनासाठी जातो, उल्वे नोड असेल, उरण असेल, तिथे तिथे आता ओळख युवराज माळी उल्वे अशीच व्हायला लागली. कारण आता इथे वास्तव्य होतंय. आता हीच आपली कर्मभूमी आणि नवी मुंबई तर आहेच समजा. दोन्ही ठिकाणी मात्र सातत्याने समालोचन करत असतो. आमचे नीरज राणावत सर देखील अगदी तसेच आहेत. नवी मुंबई आणि त्यानंतर मात्र उल्वे आणि आता मात्र आमचे दीपक बोराडे सर देखील. उल्वेमध्ये जिथे जिथे परिस्थिती स्पर्धा असते तिथे तिथे येणार पॅनल तुम्हाला आवर्जून पाहायला मिळतं. येस, वेलकम निलेश जावळे. निलेश स्पोर्ट जावळे संघाचं देखील शुभागमन होत आहे. चला टॉस आपण करतोय. येस मनोज म्हात्रे सर. थँक्यू
तर 2 कर्णधार आलेत. आपण पाहिला निलेश पोट जावले आणि लांगेश्वर मोराबी. तर मिन्ना दादा तुकाराम भोईर यांच्या शुभास्ते टॉस होतोय. 4 षटकाची मॅच. नक्कीच पंकज प्रश्न नाही, फक्त आपला डिसिजन आणि आमचं आयोजन आहे. फक्त आमचा नसून म्हात्रे परिवार आमचा कुटुंब आहे. तर आयोजनाबद्दल आणि आपण टॉस जिंकलात या निर्णयाबद्दल क्षेत्ररक्षण करू आणि आयोजन खूप चांगलं आहे आणि आम्हाला इथे खेळण्यासाठी एंट्री दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू पंकज. हे जावले गावाचा आम्ही प्रेम पाहिलाय. नक्कीच पंकज गरज, प्रसाद गरज आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला अंकित शिवकर, अमित शिवकर. पुढली मॅच देखील बिग पाहायला मिळेल. तत्पूर्वी चालू लढतीकडे जाऊया, जिथे आपण एनसीसी उलवे आणि धीर स्मृती मोराबे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. येस, थँक्यू म्हात्रे सर. येस, 24 चेंडू 46 धावांची गरज असणार एनसीसी उलवे टीमला जर पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचंय. येस, मॅच ऑन होतेच. उत्तरार्धाला सुरुवात. प्रतीश पाटील त्याच्यासमवेत आदेश. येस, नीरज रणावत सरांचा सिग्नल आलाय. ग्रीन, मॅच ऑन. पहिलाच बॉल पायात खोलवर टाकलाय. खरं तर हलकीशी अपील झाली. त्यानंतर खेळाडूंना माहितीये की बरीच मोठी एज लागली होती. मात्र तो उत्साह असतो सुरुवातीला. प्रत्येक चेंडूवर विकेट आपल्याला मिळेल अशी मात्र त्यांना आवश्यकता असते. अशी त्यांना खरं तर उत्साह असतो. तसाच उत्साह पहिल्या बॉलवर मात्र भरपूर मोठी एज लागली होती. पंचाने देखील तेच दर्शवलं. सिंगल मिळते. गणेश पाटील यांना आपण पाहतोय. टावकुरे हाताचे खरं तर ही गोलंदाज एक अनोखी शैली चेंडूला खरं तर डिलिव्हर करण्याची. आणि आता समोर आलाय तो आदेश. पहिल्या बॉलवर एक सिंगल आले. पॉवर प्लेचं षटक आहे सध्या प्रगतीपथावर. यावेळेस बघा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न आडव्या पॅटने अलॉंग द कार्पेट. लाजवाब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. पियुषला आपण पाहिलं डीप मध्ये अगदी उत्तमरित्या चेंडूला अडवलं. कारण तिथे 2 चौकार सुटले होते आपण पाहिलं तर प्रणय पहिल्या इनिंग मध्ये. जबरदस्त थ्रो त्याने केला डायरेक्ट अगदी गोलंदाजाकडे. 2 बॉलवर 2 सिंगल आल्यात आणि पुन्हा प्रतीश पाटील स्ट्राईकवर आहे. यावेळेस खोदून काढलाय बॉल हवेमध्ये आणि इथे मात्र पहिली विकेट, महत्वाची विकेट, कॅप्टनची विकेट इथे मिळवतोय तो अर्थातच स्वर्गीय धीर स्मृती मोराबे संघ. गणेश पाटील यांना यश मिळालं. प्रतीश पाटीलला सोडावं लागेल मैदान. नक्कीच इथे आपण पाहिलं आमचे मोरावे गावचे श्री अर्जुन भोका पाटील यांच्या वतीनं देखील म्हात्रे परिवारासाठी या आयोजनासाठी तब्बल 500 रुपयाचं डोनेशन आलंय, देणगी आलंय. त्यांचं देखील मनापासून आम्ही आभार मानतो. खूप सुंदर स्पर्धा आपण पाहता पुढे एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू म्हात्रे सर. आणि ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला की एकीचं बळ आहे, एकी आपल्याला पाहायला मिळते आणि पहिल्यांदाच उल्वे नोडमध्ये अशी एक स्पर्धा पाहायला मिळतोय की एका कुटुंबाने ही भरवली आहे म्हणजे म्हात्रे परिवार. आणि त्यांच्याच नावाने या चषकाचं देखील नाव आहे की म्हात्रे परिवार चषक. म्हणजे आमच्या मोरावे गावातील म्हात्रे जेवढे कुटुंबीय आहेत त्या सर्वांनी एकत्र येऊन मात्र ही स्पर्धा भरवली आहे. खूप चांगला उपक्रम आहे खरं तर. कारण बऱ्याच वेळेला मोठं कुटुंब असतं, काही प्रमाणात हेवे दावे असतात, काही जुन्या काही गोष्टी असतात, त्या सर्व विसरल्या जातात या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण आपण सगळं एकत्र येत असतो. सामाजिक राजकीय जे काही मतभेद आहे ते बाजूला ठेवले जातात. म्हात्रे परिवार चषक हे त्याचं उत्तम एक उदाहरण आपण म्हणू शकतो. आणि इतरही परिवार याच्यातनं नक्कीच ऊर्जा घेतील, आदर्श घेतील. आडव्या बॅटने आल्या मात्र ऑन साइडला बॉलला पाठवलंय सचिन पाटीलने आणि खातं उघडले चौकाराने. 4 दबाव निर्माण झाला होता आणि तो दबाव मात्र इथे झुगारलाय. तो प्रेशर थोडासा रिलीज केलाय या चौकाराने सचिन पाटीलने. 6 धावा धावफलकावर झाल्यात. 4 चेंडू आतापर्यंत झालेत, 1 विकेट. 46चं आव्हान आहे म्हणजे अजूनही 40 रनची गरज आहे इथून आणि 20 बॉल मध्ये त्या बनवायच्यात. चला मॅचला थोडी गती द्यायची. जास्त वेळ आपण घेऊ नका विनंती असणार आहे. 20 चेंडू आणि 40 धावा. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा. ओव्हर द बॉलर हेड मिड ऑफचा फिल्डर आलाय. थ्रो करण्याचा प्रयत्न मात्र हरकत नाही. एक सिंगल मिळते या बॉलवर. आणि आपण पाहतोय की आता
स्वर्गीय दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ 25 डिसेंबर पासून सुरू झाल्याने आता आपल्या सर्व उलवे नोड उलवे नगरीच्या वरतून मात्र त्यांची एजा सुरू झाली त्या दिवसापासून. अंतिमचा बॉल शिल्लक आहे. लास्ट डिलिव्हरी पॉवर प्ले. सामना करतोय आदेश जो की 1 वर खेळतोय. संघाची धावसंख्या 7. 7 for 1. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल आणि वन्स अगेन राकेश पाटील दुसरा झेल टिपलाय एकाच ओव्हरमध्ये. राकेशने अगोदर आपण पाहिलं प्रतीश पाटील आणि आता मात्र आदेश दोघेही सलामीवीर गेलेत मैदानाच्या बाहेर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा 2 गडी बाद 7. गणेश पाटील यांचा पूर्णपणे दबदबा पाहायला मिळाला. डॉमिनन्स पाहायला मिळाला आणि घरचं मैदान आहे. 2 पारितोषिक इथं त्यांनी पटकावले. चॅम्पियन राहिला हा संघ. त्यामुळे त्या कंडिशनचा फायदा होम ग्राउंडचा फायदा घेण्याचा नक्कीच त्यांचा प्रयत्न इथे यशस्वी झालाय. दुसऱ्या बाजूला एनसीसी उलवे थोडा स्ट्रगल करतोय कारण 2 विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये 7 धावांवर पडल्यात. 46 आव्हाने अजूनही 39 बनवायच्यात 18 बॉलमध्ये. 18 चेंडू 39 म्हणजे प्रतिषटक आपण प्रणय पाहिलं की 13 ची सरासरी आता इथे बनवायची. प्रतिषटक 13 रन्स रिक्वायर्ड. आता सचिन असतील यश असतील या दोघांवर मात्र जबाबदारी एका पार्टनरशिपची गरज आहे. मित्र प्रेम ग्रुप ज्यांनी खरं तर आपल्याला इंटरनेट सेवा पुरस्कृत केले ते समीर दादा मात्रे यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचंही सहर्ष स्वागत. विथ द टर्न खेळलाय. बॉल चाललाय तो सीमा पार लांब लचक स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं धावा मिळतील. काय चेंडू टोलवला होता सचिन पाटीलने. टप्पा फुटल्यानंतर थोडासा टर्न झाला होता आणि विथ द टर्न खेळला होता हा फटका. स्क्वेअर लेगच्या दिशेने अशाच फटक्यांची नितांत गरज आहे. थोडंसं एक्सलेशन करावं लागेल. प्रतिषटक 13 ची सरासरी गाठायची तर किमान 2 फटके असे पाहिजेत प्रत्येक ओव्हरमध्ये. ओ इथे पहा स्विंग अन मिस. टप्पा थोडा पुढे ठेवला होता. जास्त गती होती या बॉलवर आणि सरळ विकेट कीपरकडे बॉल चाललाय. डॉट बॉल. चांगलं कमबॅक पाहायला मिळतं राकेश पाटील यांचं. पहिल्या बॉलवर षटकार आला तदनंतर आलाय डॉट. धावफलकावर धावा पाहायला मिळतात त्या 13 धावा 13 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट्स. अजूनही 33 रनची गरज आहे इथून सामना जिंकण्यासाठी. चेंडूचा विचार केला 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 16 मध्ये 33. मात्रे परिवार चषक आपण पाहतोय पहिलं पर्व. यावेळेस बघा फटका फसलाय. एज लागली. बॉल हवेत आहे आणि कॅच ड्रॉप. रतन पाटील होते त्या पोझिशन मध्ये आले होते मात्र चेंडू हातातनं सरळ निसटलाय आणि जीवनदान मिळालंय ते सचिन पाटीलला जो चांगल्या टच मध्ये पाहायला मिळालाय. सचिन पाटील पाहायला गेलं 5 बॉल खेळलाय 12 वर तो खेळतोय. 1 चौकार 1 षटकार त्याच्या बॅट मधनं आलाय. आमचे प्रणय म्हात्रे सन ऑफ सॉइल मोरावे गावचे सुपुत्र एक उत्तम गुणसंख्या लेखक. उलवे नोड मध्ये कुठलीही स्पर्धा असली की पहिला कॉल जातो तो प्रणय म्हात्रे यांना गुणलेखक म्हणून कारण त्यांचं कामच अगदी परफेक्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. जीवनदान मिळालंय फलंदाजाला. राकेश पाटील पुन्हा एकदा सज्ज राऊंड द विकेटने यशसाठी. हाफ ट्रॅकर बॉल टोलवलाय ऑन साइडला. खूप उंच गेलाय. लांब देखील जाईल तितकाच. धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. षटकार. वीस झाल्यात. आता 26 बनवायच्या तिथून. 14 बॉलचा खेळ शिल्लक. 14 चेंडू 26 धावा. प्रणय आपण पाहिलं प्रतिषटक 13 ची सरासरी गाठायची होती आणि पहिल्या 4 बॉलमध्ये 13 आल्यात म्हणजे इथून पुढे ज्या धावा येतील
त्या अतिशय फायद्याच्या आणि मोलाच्या ठरणार आहेत. 26 धावांची गरज आहे. 14 बॉल 26 धावा. चौदा चेंडू 26 धावा. थोडस अंतर कमी केलं प्रणय चेंडू आणि धावांमधलं. 2 षटकार जे आलेत या ओव्हरमध्ये अतिशय महत्वाचे. यश मडवेने देखील षटकार नुकताच खेचलाय. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता. डाऊन द लेग वाईड बॉलचा इशारा. आणि इथे काय घडतंय, फलंदाज बाद होतोय. वाईट बॉल होता, एक सिंगल काढायची होती, मात्र ती काढत असताना यश मडवी नाहक बळी गमावतोय. वाईट बॉल होता आणि खरं तर विकेट किपरच्या हातातनं बॉल निसटला आणि तिथे सचिनने देखील कॉल लवकर दिला, मात्र यश पोहोचू शकला नाही पॉपिंग क्रीज पर्यंत. आणि गोलंदाज राकेशने मात्र तो थ्रो अचूक पकडला. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. सिंगल वाईडची नक्कीच मिळाली. 21 धावा धावफलकावर झाल्यात. अजूनही इथून 25 रनची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. नवीन फलंदाज विवेक यादव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. म्हात्रे परिवार चषक मोरावे आपण पाहतोय. एकीचं दर्शन घडवणारा हा खरं तर एक सुंदर असा सोहळा क्रिकेटचा पहिल्याच पर्वामध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतो. आणि तीच चर्चा आपण मगाशी करत होतो की इतरही आता कुटुंबीय यामधनं नक्कीच आदर्श घेतील. ज्या पद्धतीने म्हात्रे परिवाराने खरं तर एक सुंदर असं आयोजन आणलंय कालच्या संपूर्ण दिवसभरापासून. आजही आपण पाहतोय फायनलचा दिवस आहे. पुढचा बॉल हो स्विच करण्याचा प्रयत्न, मात्र पंच सांगतायत ऑफ स्टंप पासून जास्तच बाहेर गेलाय. व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप होता हा बॉल. सिंगल मिळते. धावफलकावर धावा होत आहेत 22. अजूनही 24 रनची गरज आहे. 14 बॉलचा खेळ शिल्लक. 14 चेंडू 24 धावा. यावेळेस बघा दिशा दिली, फक्त पुश केले कव्हर पॉइंट मध्ये. एक सिंगल मिळते. ती सचिनला सिंगल मिळते. एनसीसी उलवे टीमला थोडं सेन्सिबल क्रिकेट आहे. प्रत्येक चेंडूवर काही चौकार षटकार तुम्हाला मिळणार नाहीये. थोडी मेरिटवर फलंदाजी करावी लागेल तुम्हाला. लाईन लेंथ चेंडूचा पेस ओळखून मात्र तुमचं शॉट सिलेक्शन आणि ते एक्झिक्युशन या दोन्ही गोष्टी कराव्या लागतील तुम्हाला. तर तुमच्या समोर आव्हान 46 धावांचं आहे. सिंगलच्या मदतीने स्कोर झालाय 23. निम्म लक्ष पार झालंय प्रणय. आता निम्म लक्ष अजून गाठायचंय. 23 झाल्यात, 23 बनवायच्यात. चांगला बॉल ब्लॉक होलचा. जागेवरूनच फक्त टॅप केलं होतं या बॉलला. इथे मिळते सिंगल. चांगलं षटक आपण कमबॅक म्हणावं लागेल राकेश शेवटच्या काही चेंडूंवर. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकर धावा आहेत 24. बॉल मध्ये 22 रनची गरज आहे. 12 मध्ये 22. 24 झाल्यात. 22 बनवायच्या. 2 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गणेश पाटील पहिलं षटक हाताळलं. 7 धावा 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळाल्या. राकेश पाटील 17 धावा दिल्या. राकेशने मात्र विकेट काही त्याला मिळवता आली नाहीये. एक रनआउटच्या स्वरूपात विकेट आली त्या ओव्हरमध्ये हे नक्की. पियुषला आपण पाहतो एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून देखील आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण त्याचा प्रत्यय पाहिला. पियुषने ज्या पद्धतीने तो चेंडू अडवला होता डीप स्क्वेअर लेग मध्ये, तो आता तिसऱ्या षटकाच्या महत्वाचा षटक आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. कारण 12 बॉल आणि आता 22 रनची गरज आहे. सचिन पाटीलवर एक मोठी जबाबदारी, त्याच्याकडनं भरपूर अपेक्षा आहेत. विवेक यादव त्याला कशी साथ देतोय हेही महत्वाचं आहे. पहिलाच बॉल टोलवलाय. बॉल चाललाय सीमा पार. क्रंचिंग साउंड ऑफ द बॅट अँड बॉल गोइंग फॉर द मॅक्सिमम 6 रन्स.
उपद्रव केलाय या षटकाराने, हालचाल केली आहे आणि धाबे दणाणलेत मोरावे टीमच्या या षटकाराने. कारण आता 11 बॉल मध्ये 16 रनची गरज आहे. 12 मध्ये 22 पाहिजे होत्या, आता 11 मध्ये 16 पाहिजेत. थोडासा दबाव पियुष म्हात्रेवर असेल, अतिरिक्त कमबॅक करावं लागेल, त्याला पुनरागमन करावं लागेल. दुसरा बॉल चाललाय सीमा पार. फिल्डर जस्ट स्पेक्टेटर, खेळाडू बनले फक्त प्रेक्षक. सलगचा दुसरा, यावेळेस मिड विकेटच्या डोक्यावरना. बॉलवर 2 षटकार विवेक यादवच्या बॅटमधून आलेत. 3 बॉल तो खेळलाय, सिंगल काढली पहिल्या बॉलवर, त्यानंतर 2 षटकार सलग आलेत. आता 4 बॉल 10 बॉल आणि 10 रनची गरज आहे. रण बॉल इक्वेशन आहे. हाफ ट्रॅकर, हाही बॉल चाललाय सीमा पार. 3 बॉलवर 3 तडाखे. पहिला लॉंग ऑन, दुसरा मिड विकेट आणि आता अगदी स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून बॉल काढलाय. तिसरा षटकार. हो, 9 बॉल मध्ये आता 4 रनची गरज. याच ओव्हर मध्ये सामना फिनिश होतोय की काय असं चित्र आहे. आता पियुष मात्र करेल का कमबॅक? फटका फसलाय, मिस टायमिंग स्ट्रोक. नाही पोचले, नाही पोचले. 4 क्षेत्ररक्षक होते, मात्र एकालाही चेंडू अडवता आला नाहीये. सिंगल मिळते. चांगली फलंदाजी. थोडासा नाराज पाहायला मिळतोय विवेक स्वतःशी, कारण त्याला टोलवायचा होता पुन्हा ऑन साइडला. बॅटच्या अगदी टोला बॉल लागला आणि अगदी 30 सर्कलच्या आतमध्येच चेंडू लँड झाला. 4 क्षेत्ररक्षक आले होते, कोणालाही पकडता आला नाहीये. मात्र बराच उशीर झालाय, कारण आता 8 बॉल आणि 3 रनची गरज आहे. 8 चेंडू 3 धावा. पियुष मात्रेच्याच ओव्हर मध्ये सामना फिरवला, टर्न केला विवेकने आपल्या एनसीसी उल्वे टीमच्या बाजूने. सचिन स्ट्राईक वर. कमी गतीचा बॉल अलॉंग द कार्पेट. हा चेंडू मात्र ऑन साइडला. एक सिंगल, दुसरीचाही प्रयत्न नाहक बळी गमावलाय आपण म्हणू शकतो. आवश्यकता नव्हती, कारण बऱ्याच चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सामना जिंकून मैदानाच्या बाहेर जाता आलं असतं, आता हरकत नाही. 1 रन आली. धावफलक 1 ने पुढे सरकता आणि आता जिंकण्यासाठी 2 रनची गरज असणार आहे. विवेकची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्यांचा गजर करायला हरकत नाहीये, कारण 3 षटकार त्याने सलग खेचले. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरमध्ये. 7 बॉल आणि 2 रनची गरज. निलेश पोट जावळे आणि लांगेश्वर मोराबे, आपल्या दोन्ही संघांना विनंती आहे की आपण रेडी राहायचं. यावेळेस बघा पंचांकडे हलकीशी अपील करतायत गोलंदाज. इम्पॅक्ट बाहेर आहे पंच सांगतायत आणि डॉट बॉल आलाय. षटक संपले. आता जिंकण्यासाठी शेवटच्या 6 बॉल मध्ये 2 रनची गरज असणार आहे. स्पर्धा आपण पाहताय रमाताई सामाजिक विकास मंडळ मोरावे व स्वर्गीय चंद्रभागा गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ पुरस्कृत क्रीडा स्पर्धा म्हात्रे परिवार चषक 2026. पहिलं पर्व दर्शवतंय ते एकीचं दर्शन. पहिलं पर्व दर्शवतंय तर हेवे दावे मतभेद विसरून आपण कसे एकत्र येऊ शकतो याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला दर्शवतोय तो म्हात्रे कुटुंबीय मोरावे गावातील. चला, जास्त वेळ दौडू नका, जास्त वेळ घेऊ नका. मोरावे संघ आपल्याला विनंती आहे, कारण आज 8 सामने आहेत आणि यातील बरेच खेळाडू खरं तर उल्वे नोड प्रीमियर लीग मध्ये देखील खेळतील. आमचे खास करून पंच नीरज रणावत सर असतील, दीपक बोराडे सर असतील, तेही त्या ठिकाणी महत्वाची जबाबदारी पार पडतात. आमचे गुणलेखक प्रणयजी मात्रे हेही त्या ठिकाणी महत्वाची जबाबदारी पार पडतात. त्यामुळे त्या सर्वांना संध्याकाळी वेळेत पोहोचायचे, त्यामुळे कमीत कमी 5च्या अगोदर आपल्याला आज संपूर्ण 8 सामने कव्हर करायचे. त्यामुळे सर्वांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. रवी पाटील, 6 बॉल 2 ची गरज आहे. चला स्पीडअप करा प्लीज. रवी, जास्त वेळ घेऊ नका.
12:05 झालेले आहेत. पहिला सामना अजून संपलेला नाहीये. यावेळेस बघा सेन्सिबल क्रिकेट, हलक्या हाताने फक्त बॉल